मातरा ओम प्रणवस्य परब्रह्मं ऋषि परमात्मां देवता देवी गायत्री छंदाः प्राणायामे विनियोगाः भारी केले. म्हणजे जनरली आपल्याला जाम फेऱ्या मारा लागतात. मला कुठल्याही प्रकारची फेरी मारा लागली म्हणजे मी तिकडे माझा गणपतीचा बिझनेस करत होती आणि दादा माझा दुकान एकदम भारी करत होता. सो सगळ्यांना दाखवू सागर परत एकदा. आणि सगळ्यात मेन एकही ऍडव्हान्स नाही घेता. दादा इंटेरियर डिझायनर आहेत. हे आपले पहिले कस्टमर आहेत ज्यांनी पहिलीच साडी देवी साडी घेतलेली आहे आणि मग आपण त्यांची ओटी भरतो. छान वाटतंय. माझ्या जवळच तिने शॉप टाकलेला आहे. तुमचं कुठं शॉप आहे? शॉप नाही माझं घर. माझ्या घराच्या जवळच तिने शॉप टाकलाय म्हणजे कधी येऊ शकते. आणि साडी पूर्ण डिझाईन या दोघींनी केले. याही केले का? आणि माझे मेकअप पण त्यांनीच केले. कसली आली ना पहिल्यांदा घातली सागर असं काहीतरी हेवी वर्क मध्ये. कशी दिसतात सगळ्यांना सांग कॉन्टॅक्ट करायला ताईला. नंबर देता ताईंचा काय त्याला आयडी काय? शिल्प ग्लो बाय शिल्प. चांगलं वाटतंय. काहीतरी अजून डेव्हलप होत आहे आणि आपल्या समाजातली एखादी महिला आणि नवरात्रीच्या मध्येच काहीतरी चांगलं केलंय तर चांगलं वाटतंय. थँक्यू. ते खूप शाखा ओपन होते. तर ह्या वेळेस सुद्धा तुम्हा सगळ्यांना काहीतरी वेगळं ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. तर नर्मदा परिक्रमाला तुम्हाला जर जायचं असेल तर लगेच आजच्या आज मी तुम्हाला नंबर देत आहे. बुकिंग करून घ्या. अनमोल सिल्क साडी येवला पैठणीचा हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये सिल्क फॅब्रिक टू टोन मध्ये जातो आणि त्याच्यामध्ये रेशीमचं वर्क केलेलं आहे. आणि जनरली बाहेर आपल्याला आरामात ही साडी म्हणजे महिला शोरूम मध्ये 4,500-5,000 पर्यंत भेटेल. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं सांगून साडी महाग भेटते. पण आपला मराठी माणूस मी रिअली सांगते आपल्या ज्या ताई लोक पण बिझनेस करतात ते एकदम कमी प्रॉफिटमध्ये म्हणजे 200 किंवा 250-300 रुपये जास्तीत जास्त 300 रुपये प्रॉफिटने विकतात. त्याच्यामुळे समज काढा. मोठ्या दुकानापेक्षा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. फक्त माणसांची कमी आहे नाही तर अख्खा महाराष्ट्र तसा पण गाजवले. थोड्याच दिवसांत अजून फक्त बघा डवलारीन बाय एक ब्रँड बनणार. ब्रँड पटापट पनवेलला व्हिजिट करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, साबुजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे नवीन पनवेल येथील आकुर्ली गावामध्ये. आणि आकुर्ली गावामध्ये आज एक भव्य असं शॉपचं उद्घाटन होणार आहे. ते म्हणजे अवनीताईचं. तर ताईच्या दुकानामध्येच आहे मी सध्या. तर इकडं काम चालू आहे आमचं सगळं. आणि ताई कुठे गेले माहिती आहे का? मेकअप करायला गेलेली आहे. तेव्हा सगळं मांडवण चालू आहे आता. ताई तुम्हाला दाखवतो मग. तर हा आहे ताईचा नवीन शॉप. थोड्याच वेळात आता उद्घाटन होईल. सकाळी 6ला येऊन इथं काम चालू केलेलं आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोडच्या समोरच बॅनर बघा. आई काय बोलता? पाणी काय? पाणी कपात नाही जाम पाणी ना. तर आमचे भरजीबू आलेले आहेत. नमस्कार. काय बोलता? आज ताईने दुसरी ब्रँच खोलली. तुम्ही काय बोलू शकता? चांगलीच गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्या आगरी समाजातील एखाद्या महिला जर एकाचे 2 दुकान करू शकतात, 2चे 4 दुकानं करू शकतात, याच्यामध्ये अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि आपल्या नेहमीच त्यांना आशीर्वाद राहतील, शुभेच्छा राहतील. त्यांनी असेच दिवसेंदिवस प्रगती करत राहील. ठीक आहे. चला तर आता पूजेचं सामान मांडत आहे आई बघ. तर फला आणायला आल्या नाही घेतला असेल तो लावलेला. घ्या दिवा लावून घ्या पाहिजे. बोला
काय काय म्हणजे हरि ओम यजमानस्य भाले तिलककर्ण कुर्यार्थो स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूका विश्ववेदाः स्वस्ति नक्षार्यक्षोरिष्ठनेमिं स्वस्ति नो गृहसम्पतिर्दधातु मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डलीकाक्षो मंगलायत्तनो हरी डोळ्याला पाणी लावायचं रोगांनी नैत्राजक्षम्य उदक स्पर्शयामी प्यायचं 3 वेळा पाणी आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम स्वस्ति तिलकं कुर्यार्थ श्रीद्वारस्य देवताभ्यो नमः पूजनम विनियोगाः बरोबर आता इथे काढा एक थोडंसं ओम स्वस्ति तिलकं कुर्यार्थो स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूका विश्ववेदा स्वस्ति नक्षार्यक्षो अरिष्टनेमिं स्वस्ति नो गृहसम्पतिर्दधातु मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज शेखरन्तश्च कपिलोकचकर्णकालम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपाधूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामानि यतपटे क्षुण्यार्धके विद्यारंभे आता दोघांनी उजवा पाय टाकून आतमध्ये या सगळं गाला कुठपासून फिरून पुन्हा इकडे काउंटर जवळ या हरि ओम तदेव लग्नं सुगणं तदेवो ताराबलं चंद्रबलं तदेवो विद्यावय पैसे ठेवण्याचा गाला आई तो शिकायला नाही लक्ष्मीचा हो आहे आता तिथे मध्यभागी स्वस्तिक काढा हरि ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ताई हे ताई सिल्क मध्येच ना पहिला कस्टमर आलेले हे या आपल्या साड्या म्हणजे 300 रुपयाला साड्या अशा ओटी घरासाठी हां हे सगळ्या साड्या तसे देत त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे हे बघ ग्रीन पण आहेत ह्या ज्या आता ओटी भरल्या निघतात ना त्यांच्यासाठी ठेवलं ते साड्या हे फक्त 300 रुपयाला आहेत अशा ओटी भरायसाठी तुमच्या पहिला कस्टमर का डिस्काउंट पहिल्या कस्टमरची आपण पहिली ओटी भरू हां कारण ते एकदम देवीसाठी साडी घ्यायला आले एवढ्या भारी कस्टमर देवीच्या ओटी भरायला महेश्वरा सरस्वती हे आपले पहिले कस्टमर आहेत ज्यांनी पहिलीच साडी देवीसाठी घेतलेली आहे आणि मग आपण त्यांची ओटी भरतो कारले फोटो घ्या नमो नमः दोघांनी जमिनीला हात लावा नमस्कार करायचा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादक स्पर्शं समस्मये चंदनं दिव्यगंडाद्यमनहं सुमनोहर सुरश्रेष्ठमौ चंदनं समर्पयामि गणपती बाप्पाला लाल फूल ठेवा महागणाधिपतये नमः स्वाहा त्यानंतर गुलाबी फूल ठेवा महालक्ष्मीच्या कॉइनला मृदुकालोद्भय पुष्पं समर्पयामि नमस्कार हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं करतासि त्वमेव केवलं धरतासि त्वमेव केवलं धरतासि त्वमेव सर्वं सर्विदं ब्रह्माण्डं साक्षात्कारमृतं वच्मि सत्यं वच्मि अवतमं माम् अपवक्तारं मम श्रोतारं मम दातारं मम धातारं मम धातारं मम अनुजानं मम शिष्यं मम पश्चादात अवपुरस्तात् अवपुस्तरादात् अवाद्धरादात् सर्वतो माम् आहि पाहि समन्ताजत्वं ब्रह्मयाः त्वमानन्दमयत्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि प्रत्यक्ष ब्रह्मासि या एकदन्ता
देवा श्री गजानना गणपती तुझे नाव चांगले गणपती तुझे नाव चांगले आवडे बहु देवा चित्त रंगले आवडे बहु देवा चित्त रंगले. तर पूजा उरकलेली आहे त्यांची तयारी तरी ताई अजून आलेली नाही. आमचे आदरणीय समाजसेवक बालकृष्ण शेठ आलेले आहेत, कोलेगावातील प्रसिद्ध युट्यूबर. तर बघा ते आतून व्हिडिओ करत आहेत, दिसणार नाही तुम्हाला. तर नमस्कार, मी काय बोलतो, तू आला पण ताई अजून आली तयारी करून नाही खरोखर नाही आली तरी. ए ताई ताई आली अजून बघ. ए सारे ठेवा. हाय झाला खरंच नाही अजून नाही आली तरी ताई नाही आली तरी होईन. ताई आल्या अजिबात नाही. चला आरती तापातापी चालू आहे. चंदनाचे ओटे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा शोभरा रुंजुंते नूपुर चरणी गाडया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. जय देव जय देव पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्रतुंड श्रीनाथ माता रत्नाय चरणा संकल्पी पावावे निर्माणी रस्तावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाति समर्पयामि. आशिकं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीमाधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर बालासेठ सेलिब्रिटी आली. हा जवळजवळ 5 तास झालं तिला तयारी करायला. 7-5-12 हा बघ आली. ये मस्त मस्त. काय अरे भिजू नका मेकअप उतरायला ताई. भिजू नका मेकअप उतरायला. भारी दिसत रा. काय बोलतोय त्या मेकअप करून आले आम्ही इथं सकाळपासून 7 जण बघतोय. बघ ना नंतर हिलाच तुम्हाला आता स्वागतच करायला लागेल. आई बापाचं बसले ना मी बिंदास एकदम. गणपती बाप्पाला स्मरण करा. गजाननाथ स्मरण करा. ओम प्रणवस्य परब्रह्मं ऋषिपरमहात्मां देवता देवी गायत्री छन्दाः प्राणाहयामे विनियोगाः भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ताई काउंटर बसला. दादानी केले. झाला सगळं झालं आमचा विचारून झाला. बाला दे हा बावला रिंबाय
मला शेट काय बोलतो, ताईने दुकान टाकला नवीन. चांगली गोष्ट आहे, दुसरं काहीच बोलू शकत ना आता बोलतील चालता अरे ताई 2-2 मिनिटाला गायब होतो. कुठं जातो, कुठं तू? ही मेकअप आर्टिस्ट लोक मागे लागतात ना. टचअप करायला गेलती का? टचअप टचअप. सर पाय पडतो ना काजू कतरी बसला ना तेचसाठी काढल्या. काही प्रत्येक साडी चेक करून घडी आपली दृष्टी मोडली झाली पण काय मला एक मिनिट. ताई भारी दिसते ना आज. काय दिसतो ना हे कोणी ही साडी पूर्ण डिझाईन या दोघींनी केले. याही केले का? आणि माझे मेकअप पण त्यावेळेस केले. कसली भारी ना. मी पहिल्यांदा घातली जागा असं काहीतरी हेवी वर्क मध्ये. कशी दिसतात सगळ्यांना सांग कॉन्टॅक्ट करायला ताईला. नंबर देतात ताईंचा काय त्याला आयडी काय? शिल्प ग्लो बाय शिल्प. तिचा भरपूर जवळजवळ 15 ते फॉलोअर्स होते पण नेहमीप्रमाणे इंस्टाला काही ना काही कांड होतात. गेम झालेली बिचारीला परत सुरुवात करायला नको नाराज होते. राहून दे होईल बरोबर. कशी दिसतात सगळ्यांनी सांगा. कशी वाटते यांची मेहनत. तुम्ही जवळजवळ 15 दिवस याच्यावर काम करत होते. 15 दिवस पूर्ण वर्क केले त्यांनी स्वतः. धन्यवाद. ताई मी काय अशा दुसरं कोणाला पाहिजे असतील तर देतील का? भेटेल तुम्हाला. भेटेल कस्टमाइज नवारी वगैरे पण भेटेल. तुम्ही चॉईस करा तुमच्या हिशोबाने. अवनीताईला कॉन्टॅक्ट करा. आता अवनीताई का बघतील बोलले सगळी बोलतील अशीच पाहिजे. नऊवारी लुक पाहिजे म्हणजे जे नऊवारी घालणार होतो आम्ही पण असंच बरं. नंतर आपल्याला काहीतरी जे काम आहे म्हणून काहीतरी वेगळा लुक केला. कुठला फंक्शन असेल तर मेकअपचे पण म्हणजे मेकअप वाले दुसरी बघायला नको पार्लर वाले. मेकअप साडी ज्वेलरी सगळं आपल्याकडे भेटेल. ओके तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल ठीक आहे. माझ्या अश्रू तुला सांगतात सगळ्या की काय गोष्ट असेल. जाम भारी केले म्हणजे जनरली आपल्याला जाम फेऱ्या मारा लागतात. मला कुठल्याही प्रकारची फेरी मारा लागली म्हणजे मी तिकडे माझा गणपतीचा बिझनेस करत होती आणि दादा माझा दुकान एकदम भारी करत होता. सगळ्यांना दाखवून सागर परत एकदा. आणि सगळ्यात मेन एकही ऍडव्हान्स नाही घेता. दादा इंटेरियर डिझायनर आहेत. अश्रू सांगून जातात किती मेहनत असेल. थँक्यू दादा. तशी मी जाम त्याचा डोका बी घालला. जाम डोका घालला. वरचा दाखवला वरचा. सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. आपल्या माणसाला आकुर्लीचे दादा आपला माणूस आहे. आकुर्ली होता. नमस्कार मंडळी. तर आज माझ्या सोबत आहेत. ऍक्च्युली बाबासांना मी रामकृष्ण हरीच बाबा बोलतो. आईच्या मुले नाव पडलेलं आहे. तर बाबा तुमचं खरं नाव काय आणि आई तुमचं? रंजन. हा तर अशा प्रकारे गोपाल बाबा आणि रंजन आई ह्या दोघांची आज विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते का ही लोक दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षातून जवळजवळ 10 ते 15 नेहमी असं काहीतरी तीर्थयात्रा काढतात. ट्रिप काढणं वेगळी आणि तीर्थयात्रा वेगळी असते. म्हणजे नेहमी काहीतरी देवदर्शन घडवणं. तर ह्या वेळेस सुद्धा तुम्हा सगळ्यांना काहीतरी वेगळं ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. तर नर्मदा परिक्रमाला तुम्हाला जर जायचं असेल तर लगेच आजच्या आज मी तुम्हाला नंबर देत आहे. बुकिंग करून घ्या कारण यांच्यासोबतचा प्रवास हा खूप सुखकर असतो. आई तर माझी नेहमी जाते. पप्पा पण जातात. नेहमी सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत असतात. पंढरपूरची यात्रा असू देत पण नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला काहीतरी विशेष भेटणार आहे. 20,500 रुपये नर्मदा परिक्रमेचं तिकीट आहे. पण अवनीबाईचं नाव जो सांगून जाल त्याला डिस्काउंट द्याल ना तर लगेच बुकिंग करा. देवधर्म करा थोडासा. पटापट तिकीट करा. धन्यवाद. कस्टमर आलेले आहेत. बरं बघ जा. चला रे नीट कस्टमरला नीट हँडल करा जरा. तुम्हाला शिकवलेलं तुमचं काय आहे? 300ला 2. मी करतात ना माझं लग्न करायचं बायकोला साड्या भेटतील का? तुला आपकी बायको भी इच्छा जाओ. 4 बायका बनवायला दिल्या ना आपण. 4 कुणला सागरला अजून कोण आपल्या इथे कुवारा मुश्या नाही बंटी भाऊ अजून कोण आहे काय बोलता. या भारी वाटला मला भाऊ. मुंबईला चाललो आम्ही. आता लगेच साडी चेंज करून येऊ का मग? राहू दे. थँक्यू. वो सब हाई लेवल के लोगों के साथ काम करते. ताईने नवीन शाखा आता ओपनिंग झालेली आहे. तुला काय वाटतं? चांगलं वाटतंय. काहीतरी अजून डेव्हलप होत आहे आणि
आपल्या समाजातली एखादी महिला आणि नवरात्रीच्या मध्येच काहीतरी चांगलं केलंय तर चांगलं वाटतंय. थँक्यू. ते खूप शाखा ओपन होते. सागर हे कोण आहे तुला माहित आहे का ताई इकडे? माहिती आहे. हे कोण आहेत माहित आहे साई सृष्टीचे होणार आहेत. बाबा म्हणजे पक्का याद आहे तुले. साई सृष्टी यात्रेचे हे ओनर आहेत जे भरपूर ट्रिप काढतात आणि भरपूर मजा. आणि सागर मी जेव्हा अनुभव सांगते, जेव्हा फक्त त्यांच्याशी हे केलं ना की जायचं आहे आणि मी व्हिडिओ बनवलेली, पण थोडीशी एक भीती होती काय झालं तर लोक मला नावं देतील. तर सागर एक एक गोष्टीचा नोट असतं त्यांचा. जेवणाची तर भारीच आणि कुठल्याही वेळा. आणि जनरली मोस्टली काही ठिकाणी लागते का ट्रिपवाले आपल्या सोबत फिरत नाही, पण हे भाऊ कंपल्सरी काही पण असतात. आणि असं एक एक टायमाला त्यांच्या 2-2, 3-3 ट्रिप निघतात आणि तेवढंच मॅनेजमेंट असतं आणि कुठल्याही प्रकारचे नाही. आणि आता लवकरच दुबईला झाल्यावर दिवाळी पण आहेत आमच्या सोबत ताई. 4 राज्य सण जे आमचे निघाले त्याच्यामध्ये आहेत तुम्ही. हे पक्का हुशार माणूस आहे. आणि हे सायलेंट नाही का राकेश भाऊ, सायलेंट दिसतात वाघबिनचे तर सायलेंट नाही आहेत. एकदम सायलेंट माइंड पण एकदम फास्ट काम करतात ना तसं आहे. वाघबिल का? आमची गोदाई आहे मच्छीवाडी बाय. मावरं घ्या मावरं, ताजा आहे ताजा, बर्फांच नाही. पक्का माल विकत का नाही तू? मी असं ऐकले गोड एकदम गोड. वाघबिल वरनं आपल्याला भेटायला आल्या लांबून जीव आपल्यावर. गिराक समजायला पाहिजे ना. गिराईक समजायला पाहिजे. मी नाही सस्ता देणार, पक्का माग देईल. तू सस्ता दे. साडी मस्त लावली. ताईची साडी साडी लावले 8 वाजता आम्ही इथं ना ताई 12 वाजता आले. ओपनिंग वाटतं. हे बाबा हे प्रसाद घे. त्याच्यामध्ये आम्हाला काय काय देणार आहात? ऐका ना, काय काय देणार आहात ना? तर दुबईला रिक्षा घेऊन चालले ही. दुबईला आई विमानाची गरज आहे, आपण रिक्षा पण जाऊ शकतो. आईला विमानात जायचंय. आपला दिवा पाटील विमानतळ होईल तिथे बघा ना मुंबईला. पहिले तिथंच उडवायचं आपण. पहिली फ्लाईट तिथंच द्यायची. पहिली फ्लाईट तिथून दिवा पाटील आपली म्हणून. त्याला आमचे सिंगर आलेले आहेत. हा प्राचीताई सुर्वे. तर या बाय घे शाल. अगं त्या कुठे ठेवल्या सगळ्या पिशवी कुठे ठेवली आणलेली? ताई काय बोलता आज ताईनी? छान वाटतंय. माझ्या जवळच तिने शॉप टाकलेला आहे. तुमचं कुठं शॉप आहे? शॉप नाही माझं घर. हा घर. माझ्या घराच्या जवळच तिने शॉप टाकलाय म्हणजे कधीही येऊ शकते. छान वाटतंय. तिने मला डोका दिले. आई कॉंग्रॅच्युलेशन. नवीन नवीन हे होतात ना गाणी लॉन्च होतात. आता कुठलं गाणी लॉन्च झालं? अरे ते काय बरेच झालेत नवरात्रातले. याच्यात तर किती गणपतीमध्ये ते एकदम हे घेतलेलं. धुरकुस. खूप सपोर्ट करा आपल्या माणसाला. ए बघा आपल्याला आणि असं पण नाही. आणि तुला भाषण बी जाम देतो तो. काय सांगू तुला? तिला आयरणी बी जाम केलं. तर आईने साडी घेतलेली आहे. आईची कुठली चॉईस आहे? सोनासाठी. मगाशी दाखवली ती ओपन करून. अनमोल सिल्क साडी आहे. येवला पैठणीचा हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये सिल्क फॅब्रिक टू टोन मध्ये जातो आणि त्याच्यामध्ये रेशीमचं वर्क केलेलं आहे. आणि जनरली बाहेर आपल्याला आरामात ही साडी म्हणजे महिला शोरूममध्ये 4,500-5,000 पर्यंत भेटेल. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं सांगून साडी महाग भेटते. पण आपला मराठी माणूस, मी रिअली सांगते, आपल्या ज्या ताई लोक पण बिझनेस करतात ते एकदम कमी प्रॉफिटमध्ये म्हणजे 200 किंवा 250-300 रुपये जास्तीत जास्त 300 रुपये प्रॉफिटने विकतात. त्याच्यामुळे समज काढा. मोठ्या दुकानापेक्षा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. मग ते कोणीही असू देत, मी असो किंवा इतर ताई ज्या घरोघरी काम करतात ना त्यांना पण तुम्ही बिंदास सपोर्ट करा कारण ते जास्त पैसे काढत नाही. इट्स रिअल. मला खरंच अनमोल आहे. तिची किंमत नाही तुम्ही करू शकत एवढी अनमोल आहे. खरंच अनमोल आहे. त्याचं नाव पण अनमोल सिल्क आहे. सुंदर एकदम. ती जेव्हा घालणार ना कापडी पिशव्या द्या. कापडी पिशव्या. कापडी पिशव्या दिल्या ना पण नवीन डिझाईन थांबली ती. आम्ही गेलो घरी. कुठल्या मजा? 70 रुपयाला 1300 रुपयाला. दादा काय घेत? वहिनी घे.
थांबा, नाश्ता करून जा, नाश्ता करून जा. चला, कारबावरून आलेले आहेत. बाव बाव आठवतो नुसता कारबाव बाव 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 नुसता बाव. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे, ओपनिंग झालेलं आहे. ओपनिंग सेरेमनी का? हा, सेरेमनीवाल्यांना ताण लागलेली आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट मध्ये सांगा. काय वहिनी काय बोलता? काहीच नाही, मी काहीच बोलत नाही. भूक ना लागली? हे पण त्या वहिनीच्या रील जाम व्हायरल जातात ना नुसते. पण रील्स मेन तो हिरो कोणी येलच नाही, हिरोईन आले फक्त. बोला, काय बोलतं? नाही, आपण आता कसं आता VIP दुकान खोललंय ना, मग आता VIP माणसं ठेवायचे. असं नुसतं फेकला ना तर सगळ्या कस्टमरांच्या इकडे एक जातील. ते चायनावाला त्याच्या प्लेटी जातात तशा. असं दाखवू का तुम्हाला? आम्ही जेव्हा नेक्स्ट शॉप ओपन करू तेव्हा त्यांना चान्स देऊ. तेव्हा नक्कीच मला तुम्ही तिथे ठेवा. नक्कीच मी काहीतरी विचार करेन. माझं पॅकेज तुम्हाला देईल. माझं पॅकेज परवडलं तर तुम्ही नक्कीच ठेवा मला. फक्त माणसांची कमी आहे, नाहीतर अख्खा महाराष्ट्र तसा पण गाजवले. थोड्याच दिवसांत अजून फक्त बघा, डवलारी बाय एक ब्रँड बनणार, ब्रँड. पटापट पटापट पनवेलला व्हिजिट करा. धन्यवाद.